जय जिनेंद्र. हॅशटॅग युनिकची हिरकणी या उपक्रमाअंतर्गत आज आपण एका नव्या हिरकणीला भेटणार आहोत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जिने आपले वेगळे अस्तित्व निर्मिले. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जिने आपले वेगळे अस्तित्व निर्मिले. कौटुंबिक जबाबदारी सदा निभावत पती व मुलांसह आनंदाचे शिखर गाठले. अशी आपली आजची हिरकणी आहे सौ अर्पिता कल्पक कोठारी. जय जिनेंद्र. तर अर्पिता, तू स्वतःबद्दल काय सांगशील? जैनांची काशी समजल्या जाणाऱ्या फलटण गावची मी कन्या वर्षा सुकुमारशा. 2005 ला लग्न होऊन पांडुरंगांच्या पवित्र पंढरीत येऊन सौ अर्पिता कल्पक कोठारी मी बनले. माझ्या घरी आम्ही दोघं, माझे सासू सासरे आणि 2 मुले असा माझा परिवार आहे. खरंच अर्पिता, जैनांची काशी संबोधल्या जाणाऱ्या फलटण मधून तू पंढरपूरच्या पावन नगरीत आलीस. किती सुंदर योगायोग ना. हो भाभी. अर्पिता, तू रांगोळी खूप सुंदर काढतेस. तर रांगोळी या छंदाविषयी, अजून काही तुझ्या वेगळ्या छंदाविषयी थोडं आम्हाला सांगू शकशील? मला लहानपणापासूनच रांगोळी व चित्रकला हे छंद आहे. माझ्या मोठ्या बहिणीचे पाहून संस्कार भारती रांगोळी, चित्र पेंटिंग करत असे. शाळेत असतानाच वहीवरील चित्र तसेच कार्टून अशी प्रकारची चित्र काढत असे. लॉकडाऊनच्या काळात टोमॅटो सॉसच्या रिकाम्या बाटल्यांवर सुद्धा मी पेंटिंग केले आहे. रांगोळीबद्दल सांगायचं तर सण उत्सवाच्या वेळी, धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी, घरी तसेच धार्मिक स्थळी मोठमोठ्या रांगोळ्या ननंद व मैत्रिणींच्या मदतीने काढल्या आहेत. इतर छंद म्हणजे जुने चित्रपट अगदी भान हरपून पाहायला खूप आवडतात. भाभी, तुम्ही हसाल कदाचित, पण मला अजूनही नव्या वह्या पुस्तकांच्या कोऱ्या पानांचा सुवास घ्यायला फार आवडतो. तसेच पावसाचा पहिला थेंब मातीत मिसळता येणारा आल्हाददायी सुगंध खूप खूप आवडतो. हो ग, खरंच पावसाचा पहिला थेंब आणि माती यांच्या मिश्रणातून तयार होणारा सुगंध महागड्या अत्तरालाही मागे टाकतो. हो ग अर्पिता, तू शालेय जीवनामधील खो खो मध्ये तसेच अन्य खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले आहेस हे आम्ही ऐकले आहे. तर त्याविषयी थोडस सांगतेस का? हो नक्कीच भाभी. मी फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी मधील शालेय जीवनात खो खो खेळायचे. नंतर कॉलेजला गेल्यावर खो खो आणि ऍथलेटिक्स खेळायचे. मी दोन्ही गेम मध्ये जिल्हास्तरीय पर्यंत गेले होते. ऍथलेटिक्स मध्ये रिले म्हणून हा प्रकार आहे, त्यामध्ये खेळायचे. मॅरेथॉन मध्येही भाग घेतला होता. वा वा, खूपच छान. अर्पिता, तुला आम्ही ओळखतो त्याप्रमाणे तू फार अबोलही नाहीस आणि फार बोलकी नाहीस. तर हे खरं आहे का ग? हो, मला जास्त बोलायला आवडत नाही. माझ्या बोलण्याने समोरच्याचे मन दुखावले जाऊ नये म्हणून मी अनोळखी ठिकाणी शक्यतो कमीच बोलते. याबाबत शाळेत घडलेली गोष्ट सांगते. मी 8वी मध्ये शिकत असताना स्लॅम बुकवर आपली माहिती व आपल्या खास मित्रमैत्रिणींची नावे लिहिली जायची आणि ती एकमेकांना शेअर केली जात होती. त्यावेळी आमच्या ग्रुपमधील एका मैत्रिणीने बाकी सगळ्यांची नावे लिहिली होती, परंतु माझे नाव लिहिले नाही. याचे मला खूप वाईट वाटले, पण माझ्या स्वभावामुळे मी ते कोणाला बोलले नाही, मनातच ठेवले. त्यामुळे मला ताप सुद्धा आला होता. अगं अर्पिता, सध्याच्या युगात दुसऱ्या मनाचा विचार करणारे फारच कमी माणसे आहेत ग. त्यापैकी तू आहेस. पण अर्पिता, एक सांगू का? दुसऱ्याचा मनाचा विचार करताना आपल्या मनाचाही विचार करावा ग, कारण ते ही मनच आहे ना. खरं आहे भाभी तुमचं. आम्ही असं ऐकलं आहे की तू इन्स्टंट ढोकळा पीठ तसेच उपवासाचे भगरीपासून बनवलेले अनारसे पीठ तयार करून तुझ्या दुकानामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवतेस. तर त्याविषयी तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल ग. भाभी, खरं सांगायचं तर मला लग्नाच्या आधी स्वयंपाकातले काहीच करता येत नव्हते, कारण माहेरी एकत्र कुटुंब पद्धती होती. आई, दोन्ही काकी असल्याने स्वयंपाकांमध्ये फक्त मदत मी करायची. मात्र लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मला स्वयंपाक शिकवला. मुलांच्या डब्यात वेगवेगळे पदार्थ देण्यासाठी युट्यूबवरून मी पण थोडं थोडं शिकत गेले. एखाद्या पदार्थाची रेसिपी पाहिली की मी ते लगेच करून पाहते. एकदा माझ्या मावशीने घरगुती पिठाचा ढोकळा बनवला होता. तो सर्वांना आवडला, म्हणून मी ते पीठ कसे तयार करतात याची माहिती घेतली व त्यानंतर मी स्वतः घरगुती ढोकळ्यासाठी घरगुती पीठ तयार करू लागले. अगदी जैन मुनी माताजींसाठी सैंधव मीठ टाकून पीठ तयार करते. तसेच नवरात्रीच्या उपवासासाठी भगरीच्या पिठापासून अनारसे तयार करण्यासाठी भगरीचे अनारसे पीठ घरीच तयार करू लागले. असे तयार पीठ
मी आमच्या दुकानात विक्रीसाठी ठेवते. त्याचबरोबर उपवासासाठी रताळ्यापासून गुलाबजामुनही बनवते. अर्पिता, तुझ्या या गुणांचे खूप कौतुक करावे वाटते ग. ट्रेकिंगची आवड कशी निर्माण झाली ग? माझ्या मिस्टरांना ट्रेकिंगची खूप आवड आहे. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मलाही ती आवड निर्माण झाली. वा वा, चांगल्या सहवासाचा चांगला परिणाम हा. तू ट्रेकिंग कुठे कुठे केलेस आणि पहिल्या ट्रेकिंगच्या वेळी तुला कोणती अनुभूती आली त्याबद्दल थोडस ऐकायला आवडेल आम्हाला. हो भाभी, हे सांगायला नक्की आवडेल. मी पहिले ट्रेकिंग केदारकंठाला केले. त्यावेळी आम्ही दोघं आणि आमचा मोठा मुलगा आमच्या सोबत होता. त्यामध्ये 15 ते 20 जणांचा ग्रुप KK ट्रिप्स तर्फे या ट्रेकिंगला गेलो होतो. दुबई, मुंबई, गुजरात असे या ठिकाणाहून बरेच जण आले होते. तिथले लोकल गाईड आम्हाला मदत करत होते. हा ट्रेक 5 दिवसांचा होता. जायला 3 दिवस आणि यायला 2 दिवस. शेवटच्या दिवशी समिट करायचं असे नियोजन होते. त्यावेळी तिथं सगळीकडे बर्फ होता. बर्फात चालताना आल्हाददायी होतेच, पण तितकेच धोकादायकही होते. परंतु पोहोचल्यानंतरचे विलोभनीय दृश्य पाहून मन अगदी भारावून गेले. भरतीच्या वेळी अचानक हिमवृष्टी सुरू झाली आणि आमच्या गाईडने दुसऱ्या मार्गाने आम्हाला आणले. गुडघ्यापर्यंत बर्फ असलेला असताना त्यातून चालताना खूप कसरत करावी लागत होती. बर्फावरून पाय घसरूनही पडत होतो. परंतु यामध्ये मला माणुसकीचे दर्शन खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले. कारण मागे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची सगळेजण मिळून काळजी घेत होते. आणि ज्या दिवशी समिट करायचे त्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळेस 2 वाजता निघालो. वातावरणातील बिघाडामुळे कॅम्पवर मुक्काम न करता त्याच दिवशी रात्रीच्या 7 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो. अखेर सर्वजण मिळून सलग 17 तास चालल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झाला. वासोटा, कलावंतीदुर्ग, हरिहरेश्वर, प्रबळगड, कळसुबाई असे ट्रेक मुलांसहित मी पूर्ण केले. तसेच ॲडव्हेंचरमध्ये मी स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग, केव्ज असे केले आहे. समुद्राच्या मध्ये जाऊन मोठमोठे कासव सुद्धा पाहिले आहेत. सारे अनुभव अविस्मरणीय आहेत. बापरे, किती चित्तथरारक अनुभव आहेत ना तुझे. मिस्टर आणि मुलांसोबत अवघड ट्रेकिंग टप्पा पार करणे म्हणजे फार जोखमीचे काम आणि ते तू केलेस याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हा, तुझे मिस्टर आणि तुझी दोन्ही मुले यांनी माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले. त्यावेळी पत्नी आणि आई म्हणून तुझा अनुभव कसा होता आणि ते जाण्यासाठी तुझी भूमिका काय होती याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती देशील तर फार बरं होईल. माझ्या मिस्टरांचे स्वप्न होतं की माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं. परत वय होत गेलं आणि आजारपण येऊ लागलं की होणार नाही, म्हणून त्यांनी स्वतः हा ट्रेक ठरवला. आमच्या दोन्ही मुलांना घेऊन जायचं ठरवलं. त्यावेळी माझा मोठा मुलगा 10वीत जाणार होता. त्याला वेगळीच एनर्जी मिळावी म्हणून त्याला नेले होते आणि ते खरे ठरले. कोणत्याही ग्रुपद्वारे न जाता ते पर्सनली गेले. त्यांनी तिथले 3 शेर्पा सोबत घेतले. जाण्यापूर्वी घरी रोज आम्ही पहाटे वाखरी तळावर व्यायामाला जायचो. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी केले. भाकरी, भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, ड्रायफ्रूट, कडधान्ये, सॅलड खाणे सुरू केले. हार्ड व्यायाम होण्यासाठी राजगड हा ट्रेक केला. मायनस टेम्परेचरसाठी लागणारे साहित्य आणले. हा त्यांचा 15 दिवसाचा ट्रेक होता. तेथे पैसे देऊन नेट विकत घ्यावे लागत होते. एकदा आम्हाला 2 दिवसात फोनच आला नाही तर आम्ही खूप घाबरलो. मग टुरिस्ट गाईडला फोन करून त्यांची चौकशी केली. ज्यावेळेस त्यांचा फोन आला त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला. माझा छोटा मुलगा ईशान 9 वर्षाचा होता. त्यावेळेस त्याचा वाढदिवस माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर साजरा केला. ते न विसरणारे क्षण होते. विशेष म्हणजे ते घरी येण्यापूर्वी माझ्या सासऱ्यांनी घरी खवा आणला व आम्ही घरगुती पेढे बनवले व सर्वांना वाटून आमचा आनंद द्विगुणित केला. घरात आनंददायी वातावरण होते. त्यावेळेस मी काढलेली रांगोळी खूपच सगळ्यांना आवडली होती. त्यावेळी परिसरातील कित्येकांनी घरी येऊन कौतुक केले. आम्हा सर्वांना युनिक क्रांती मंडळाच्या सदस्यांनी बोलून एक पत्नी आणि आई म्हणून माझा सत्कार केला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका पत्नीची खंबीर साथ असते आणि ते म्हणणे अगदी तू सार्थ करून दाखवलेस. आपल्या कुटुंबाप्रती असणारी तुझी साथ आणि तुझी आसक्ती वृद्धिंगत हो यास तुला सदिच्छा. हो भाभी, माझी फॅमिली मला कोणत्याही बाबतीत पूर्ण सपोर्ट करत असते.
मी नशीबवान आहे की मला चांगले एवढे सुंदर घर मिळाले. अशी ही कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडत पतीच्या आवडीला स्वतःची आवड मानून त्यांच्यासोबत उत्साहाने ट्रेकिंग करणारी, नवनव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक असणारी एक आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता सौ अर्पिता. चला तर अशा नवनवीन हिरकण्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.